माझ्या हरिपाठ ग्रंथातली कनेगावकर तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकायले पण सगळ्याला माझं बोलणं समजायले ना कारण 50% बाया एकमेकीला खुनवायल्यात म्हणाल्यात माय आजचा मागा तो अत्रा दिसायला आणि आपलं बोलणं कसं बाबा तोटच आहे बरं का मागा डॉक्टर साहेब कारण इतकं इचकून कामून सांगायलो मागाच म्हणले अवगुण झाकून ठेवलं की पांडुरंग मागाच फजिती होती अवगुणाचे हाती आई अवगीच फजिती काय झालं आमच्या गावामध्ये एक तोत्रा पोरगा होता नामदेव बाबा कोणावानी होता कोणावानी तोत्रा होता माझ्यावानी मुलीचा बाप सांगू बेजा बाळे तुझं किती दिवस झालं लग्न जमन काय होईनाचा का बैठकीत गेल्यावर ग बस बाळी म्हणली आई तिथं घ्या तोंड गीत नाही म्हणले दप्ती पदबत्ती पण तिला माहित नव्हतं ते कोणा ना पिंट्यात तोत्रा आहे कोणावानी माझ्यावानी तिकडं त्या पिंट्याचा बाप सांगू बेजार बाळ्या तुझं किती दिवस झालं लग्न जमन काय होण्याचा का बैठकीत गेल्यावर ग बस बाळ्या म्हणला पप्पा तिथं घ्या तोंड गीत नाही म्हणला दप्ती पदबत्तू गेला पोरगी बघायला पोरगी बघितली पास केली सगळं काही झालं पण जाता जाता मुलीच्या बापाला म्हणला मला एकदा डबल तिला बघायचंय पुन्हा बोलवलं बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते बघितला पोरगी म्हणते तिडा 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 शेजारीत मैत्रीण होती म्हणली गप बसणार तो बाप लाकडानं सांगताय तिला कशाची दम निघाली पोरगी मोठ्यानं म्हणली तिडा 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 पोरगी म्हणतोय तुतय सगळा सोयीचा पचका अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ऐका ना दादा ज्याचं अवगुण असेल का ते उघडं पाडलं पाहिजे तो को बघाय म्हणले अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती तसं मी माझं अवगुण उघडं पाडलं कधी कधी काय होतंय परिसर बदलला की भाषा बदलते एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो बैठकीत बसलो 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले मला म्हणले बाबा तुम्ही कधी आल्या मी म्हणलं मी आताच आल्या मला वाटलं मी द्वारकाच्या जागा बायकोची साडी तर गुंडाळून म्हणले घाबरू नका आमची भाषा तशी आहे म्हणलं तू झालं खरं पण मी झालो ना पातळ ऐका परिसर बदलला की काय बदलते बाबा भाषा माझा विषय चालला काय कळी काळ त्याशी न पावे दृष्टी ज्ञानोबा काय बोलले नित्य सत्य मित हरिपाठ जासी आणि कळी काळ त्याशी न पावे दृष्टी नित्य नेमाना हरिपाठ ग्रंथ पठण करायचा याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटतंय मी जर ग्रामपंचायतला फॉर्म टाकला कशाला ग्रामपंचायतला मी बिनविरोध निवडून यावा त्याने एकच काम करायचं नित्य नेमाना हरिपाठ ग्रंथ पठण करायचा ज्ञानोबा काय म्हणले कसल्या कामात डोकं घाल तो काम सक्षम होते सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ ही ताकद माझ्या हरिपाठ ग्रंथातली दादा आणि अशा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा भंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे आजच्या भंगामधून ज्ञानोबा काय तुम्हा मला भक्ती करायला सांगतात का करायची भक्तीशिवाय मुक्ती नावाची मुलगी बायको भेटत नाही कोणती मुक्ती भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये मुक्ती जर बायको करायची झालं काय करावं लागते दादा भक्ती करावं लागती आजकाल नेमकंच लेकरू जन्माला आलंय त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले काय करा वाटायले बाबा लग्न पण कोण्या मुलीसोबत मुक्ती नावाच्या मुक्ती सोबत लग्न करणं म्हणजे काय जन्म मरणातून मुक्त होणे एक दुःख आपल्याला जन्मातलं जे दुःख आहे का ते अजिबात नसलं पाहिजे काय दुःख आहे गर्भी दिला दंड गर्भी दिला दंड गर्भी दिला दंड गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड 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 दिला दंड वरती पाय खाली तोंड गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड काय म्हणले याच्यामधून मुक्त होणे म्हणजे मुक्ती सोबत लग्न करणे पण ज्याला कोणाला मुक्ती नावाची मुलगी बायको करायची त्यानं काय केली पाहिजे दादा भक्ती केली पाहिजे मग भक्ती नेमकी काय ज्ञानोबा काय म्हणले ज्याला कोणाला मुक्ती पाहिजे त्यानं काय करा अभंगाचं
हरिमुखे बोला राम टाळी एकदा पांडुरंग महाराजांसाठी ऐका दादा. ज्ञानोबा काय बोलतात, ज्याला कोणाला मुक्ती पाहिजे ना दादा, त्यानं काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. भक्ती काय करायची? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या साधी गेल्या. ज्ञानोबा काय बोलले, त्या देवाला 4 मुक्त्या मुली आहेत बाबा, आणि त्या 4च्या मुली तुम्हा आम्हाला प्राप्त होतात. पण कधी? देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर. आज मला चाली चांगल्या ऐकायला भेटायला बरं का बाबा, नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. कुठून चाली आणायला मिळत लागणं. एक जणानं कीर्तनाला गेलो, विना घेतला, चाल म्हणली, तू का म्हणे माझे याची जागा चुक. हिंगोलीला चालला का वाशिमला चालला काय मिळ लागणं. एक जण काल्याच्या कीर्तनात प्रमाण म्हणायला, वा कोणा टाक सडा ग बाई बाई. मी म्हणलं तू पण मी टाकतो सडा. चालीन गवळणी कुठून आणल्यात मिळत लागण बाबा. चाली का मुनी पितळ निघाल्या, गाणी पितळ निघाले. गाणी किती पितळ निघाले? अंडगाटगा नाकमुका 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 नाकमुका. आता या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ निघल. कोणी गाण्याचा अर्थ काढून दाखवायचा 11,000 बक्षीस मी एकटा देतो बाबा. काही गाणे बघ, गाणे कसे निघू द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जसे गाणे निघतील तशा गवळण निघत्या. तुमच्याकडे निघल्यात का? आमच्या इकडचं सांगतो. यमुनेचं पाणी कशाला ढवळीनं, नंदाच्या कानाला काग खवळीनं, नंदाच्या कानाला काग खवळीनं. आता खरं सांगा, नंदाच्या कानाला कोणी खवळीन का नामदेव बाबा? काही गवळणी. इतक्या तरी गपची बसावणं, पुन्हा एक गवळण काढली, बासरी वाजली, गादा तांबली तिच्या गागडोई बघा, गादे जागा जपून पाणी बघा, गादे जागा जपून पाणी. आपल्या दोघांना मिळ लागायचा नाशिस बागात पुन्हा हे एका जागा अशीच वाजनागी होती. मी म्हणलं सुटला माझा पदग बाय मे नव्हते भानात येडो बायचं असं म्हणलं. एका काकूच्या अंगातले ना म्हणलं देवी हिशोबानं. कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. मी एकदा एसटीनं कीर्तनाला निघालो, सोनपेठ मध्ये गेलो, एक काकू माझ्या शेजारी येऊन बसली. आता बसली तर ग बसावानं. कंडक्टर तिकीट काढायला उठला, काकूच्या अंगातलं म्हणलं देवी हिशोबानं मग थुतक फुटन. तरी देवी काय ग बसन. कंडक्टर जवळ आला, म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर म्हणला तिकीट. कंडक्टर बिले चॅप्टर म्हटला म्हणला खाली. मग काकू म्हणते आंबाजोगा एक. कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. आता खरंच सांगा, राधा पाण्याच्या चर्चेवर जाईन का? काही गवळणी. गावळणी कामणी पितळ निघाले दादा, गाणी पितळ. पण काय काय गाणे असे निघतात नाक लावून सोडतात. गणपतीमध्ये एक गाणं निघलं होतं. कोणतं गाणं होतं? आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती. किती गोड गाणं होतं. आमच्या गावामध्ये 80 वर्षाचा अंशीराम तात्या. किती वर्षाचा? 80 वर्षाचा अंशीराम तात्या. मी दर्शनाला निघालो आणि तात्या मया पुढून आला. आणि मया पुढे आल्यावर तात्या करतय शंकर आणि म्हणलं त्या का गोळ्या संपल्या का काय? काय काय गाणे असे नाद लावून सोडते. अगे पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव येत होते आणि ते वासुदेव तुम्हाला आम्हाला पैसा शिकवत होते. वासुदेव सांगायचे ऐका, वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी. या जगात नाही राम काम करी काम बेड्या, काम करी काम करी काम बेड्या, काम करी काम करी काम, काम करी काम, काम करी काम बेड्या, काम करी काम. पैशाची जादू लय भारी, तान्या पोगाला त्याची हवा. पैशाची जादू लय भारी, तान्या पोगाला त्याची हवा. ये पैशासाठी सारी माणसा, पैशासाठी सारी माणसा झाले गुलाम. काम करी काम, काम करी काम, काम करी काम, काम करी काम.
वासुदेवाची ऐकावाने या जगात नाही गाम दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हवं एखाद्या मुलाला म्हणायचं दुकानावर जाय ते अजिबात जात नाही असा खिशात हात घालायचा दाची रोड बाय करायची बिंग दुकानावर पळत त्याच नाही पैशासाठी सारी माणसा पैशासाठी सारी माणस झाले गुलाम दाम करे काम वेड्या दाम करे काम म्हणून गाणं निघलंय पैसा बोलता है पैसा बोलता है सगळे लोक पैशावाल्याला किंमत देतात मी बाजूला गेलो कुठून ऐका दादा भक्ती करा काय करा देवाच्या द्वारात उभा राहा पहिला मुद्दा घ्यायचा देव म्हणायचं कोणाला सध्याच्या काळामध्ये दगड घ्यायचा दगडाला शेंदूर लावायचा शेंदगी हेंदगी दैवते कोण पूजिते होते केते तशा देवाच्या नादी लागायचं नाही पांडुरंग काळते दिव्य तेज झळकते अरे देवाच्या नादी लागा कोण्या ज्या देवाचं ते झळकतंय त्या देवाच्या नादी लागलं पाहिजे नुसतं देवाचं ते झळकून उपयोग नाही देवाच्या मनात आलं सामान्य माणसाला सुद्धा स्वतःच तेज देता आलं पाहिजे अशा देवाच्या द्वारातून बघायचं काही काही लोक म्हणतात बाबा आमच्या गावचा सावकार एवढा पैशावाला आहे त्याच्यावाली पैसा कोणा कळत नाही बाबा कोणा कळत नाही पण एखाद्या गरीबाचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट असलं ₹1 सुद्धा उसना देणं काय कामाचा पैसा तसंय देवाचं तेज असून उपयोग नाही देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा तेज देता आलं पाहिजे अशा देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहा तुम्ही म्हणताल महाराज पंढरपूरला गेल्याच्या नंतर आम्ही 20 घंटे देवाच्या द्वारात उभा असतो मला मान्य आहे ना पण तिकून गावाकडे फोन पप्या खाल्ला कारचा कापूस फुटला का वगला कारचा याचला का आपलं सगळं मन कुठं गातं दादा गावामध्ये महाराज म्हणले त्या 20 घंटे उभा राहण्याला किंमत नाही एक क्षण गा पण तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगत्वा करावे दास्य सकळ तनाने मनाने धनाने देवाच्या द्वारात एक क्षण उभा रा परिणाम तेने मुक्तीच्या साधलेल्या ज्ञानोबा म्हणले 4 मुक्त्या आहेत सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या 4 मुली बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो लोक म्हणतात हुंडे बंद झाले हुंडे बंद झाले हुंडे बंद झाले पण चांगल्या नवरदेवाला आज बी हुंडा द्यावा लागतो हुंडे कोणाचे बंद झाले जे फाट्यावर झुलत येते त्याचे बरोबर आहे ना पण चांगल्या नवरदेवाला हुंडा द्यावा लागतो महाराज म्हणले ज्यानं कोणी सलोकता मुक्ती प्राप्त केली त्याला हुंडा वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानदेवा जानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा जानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा जानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा जानी रामकृष्ण वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी कोणी केले जन भक्ती केली सलोकता नावाची मुक्ती बायको केली त्याने वैकुंठ भुवनी घर केले आता खरं सांगा वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे कनेगावकर वैकुंठात इथं कनेगाव मध्ये नाही बायका कुठं वैकुंठामध्ये अवघड आहे बाबा या मृत्यू लोकांवर आपल्याला बांधकाम करणं होईना आयुष्यभर माणसानं कुठं काम केलं तर माणूस कुठं 2 खोल्या बांधित तरी खिडक्याला चवाळी गुंडाळीत अर्धवट बांधकाम पण वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम पाहिजे असल भक्ती करा सलोकता नावाची मुक्ती बायको करा त्याने वैकुंठ भुवनी घर केली हा पहिली मुलगी झाली पहिला हुंडा झाला आता दुसरी मुलगी सांगितली समीपता ज्ञानोबा काय म्हणले ती बायको कर्ण आणि हुंडा लक्ष्मी वल्लभतया जवळी लक्ष्मी वल्लभतया जवळी लक्ष्मी वल्लभतया जवळी
ते ना उलट्याला सोयीचं केलं म्हणून क्या टाळी आहे. आणि हरिपाठ ग्रंथातलं प्रमाणे लोक म्हणतील मला गाता पाटे, लोक म्हणतील मला गीता पाटे, लोक म्हणतील मला ज्ञानेश्वरी पाटे, पण नामदेव बाबा चांगल्या लोकांना हरिपाठ ग्रंथ पाठ नाही का म्हणून हरिपाठ ग्रंथाचं एक धोरण आहे. 3 कडवे बरोबर म्हणते पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे कोणता दिवस गेर पडते तिथे गेलं मिळत लागत नाही दादा. पण ऐका ना लक्ष्मी वल्लभ याजवळ ज्ञानोबा म्हणले समीपता बायको करणं आणि मुक्ती मागा हुंडा लक्ष्मी वल्लभ तयाजवळी रात्रंदिवस पैसा प्राप्त होतो. पैसा कोणाकडे जात नाही. पैसा अशी गोष्ट आहे पैसा पैशापाशी जातो. मुदलापाशी व्याज, व्याजापाशी चक्री व्याज. सोप्या भाषेत बोलायचं झालं तुको बघायचं प्रमाण आहे धनवंता घरी धनवंता घरी धनवंता घरी करी धनाची करी धनाची करी करी धनाची करी धनाची करी धनाची धनवंता घरी आणि करी धनाची चाकरी पैसा पैशापाशी जातो. कसा जातो ऐका दादा. आमच्या गावामध्ये एक 60 एकरवाली शांताबाई आहे बाबा. किती एकरवाली? 60 एकरवाली. आणि त्या 60 एकरवाल्या शांताबाई कड 30 लाखाची इनोवा गाडी आहे. आशिष दादा किती लाखाची? 30 लाखाची. त्या शांताबाईनं लॉटरी लावली. काय लावली? लॉटरी. आणि लॉटरी लावल्याच्या नंतर डबल शांताबाईला 30 लाखाची इनोवा गाडी लागली. मी म्हणलं आपण बी लॉटरी लावू. कवख्या शिफ्ट मध्ये फिरायची लागली तर लागली इनोवा. म्या लॉटरी लावली मला गाडी नाही लागली शेगडी लागली. बस आई वळ्यात तापत. पैसा पैशापाशी जातो बाबा. तिला पहिल्याच गाडीत बसणं तर दुसरी गाडी उपलब्ध. आणि पैसा जरी पैशापाशी गेला ना पैसा पचवायला सुद्धा काय लागत ती ताकद. आमच्या गावच्या कौसाबाईला 10 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? 10 लाखाची. 10 लाखाची लॉटरी लागल्याच्या नंतर लॉटरीवालं म्हणलं आपण जर म्हातारीला सांगितलं म्हातारी गमगन आपण काय करू एखादा आशिष महाराजासारखा महाराज बघू. बघितला महाराज तुमच्या गावच्या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. महाराज गेला म्हणला काकू तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तुम्ही काय करता? ती म्हणे माय महाराज अशा दुष्काळात मला जर 10 लाखाची लॉटरी लागली त्याच्यातली 5 लाख मी तुला देते. महाराजच मेलो. पैसे पचवायला सुद्धा काय लागते दादा? ताकद लागते ताकद. पण पैसा पैशापाशी जातो. कसा जातो ऐका ना दादा. पैसा पैशापाशी. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कोणाजवळी? भक्ती नावाची समीपता नावाची मुक्ती बायको करावी लागती. भक्ती केली की मागाच पैसा टिकत असतो. आपण खेड्यातले म्हणून मोकळं बोलतो. खेड्यामध्ये काय लोक असे दोघं नवरा बायको सुद्धा लोकांच्या इथं रोजानं कामाला जाते. सकाळी उठलं की सकाळी मागा डबा भरणं आणि कामाला जाणं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या इथं काम करतात बाबा. पण संध्याकाळी घरी येतात. पण तीच घर मालकीन सकाळी झोपेतून उठली वाटी घेती शेजारणीकडे जाती. काकू आम्हाला 2 चमचे साखर उसने देती का? बरोबर आहे. कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखर पतीचा सुद्धा पत्ता नाही. कस काय हो? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती करायला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही लोक अजिबात काम करत नाहीत. कडक कपडे एसीची कॅबिन फिरती खुर्ची हातामध्ये पुण्यनगरी पेपर. काम तर काहीच नाही. पण सांजच्या पारी 6 वाजले सगळे नोकर येतात. मालक आजची कमाई एवढी झाली. मालक आजची कमाई एवढी झाली. मालक आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला. कस काय आला? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली समीपता नावाची मुक्ती बायको केली म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पैसा अशी गोष्ट आहे पैसा पैशापाशी जातो. मी एक कीर्तनात असंच सांगितलं. लहान मुलाला ऐकलं हातामध्ये रुपया घेतला मंदिरात गेला दानपेटी जवळ असा रुपया धरला बाबा. वाक्य कोणतं ऐकलं होतं? पैसा पैशापाशी जातो. त्याला वाटलं दानपेटीतले पैसे रुपयापाशी येतात का काय माहित. 1 तास उभा राहिला 2 तास उभा राहिला 3 तास उभा राहिला. पांडुरंग महाराज पैसे तर नाही आले
बोटाला घाम आला होता ते रुपये दानपेटीत गेला. एवढी माणसाची बेकार आशा आहे. पण पैसा टिकवा असं वाटत असेल भक्ती करा. आणि मग बाबा काय केलं पाहिजे, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. बघा ना दादा, आज हे एवढे लोक यजमान होतात, एवढा सप्त्याचा खर्च करतात का हो? कारण पैसा सुद्धा पैशापाशी जातो दादा. पण कोणापाशी? ज्यानं पैसा सप्त्यासाठी खर्च केला, ज्यांनी अन्नदान केलं, भक्ती केली, तयाजवळी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. अशा पद्धतीने मागास भक्ती केली पाहिजे. 2 मुक्त्या झाल्या, 2 हुंडे झाले. आता तिसरी मुक्ती सांगितली स्वरूपाता. ज्ञानोबा काय म्हणले, ती बायको करायची आणि हुंडा चतुर्भुजांना